नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक रमेश झरेकर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गांगीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव इतिहास विभाग TYB 20व्या शतकातील जगाचा इतिहास जनरल पेपर क्रमांक 3 युनिट क्रमांक 3 रशियन राजक्रांती उपघटक क्रमांक 3 साम्यवादी रशियाच्या जडणघडणीतील स्टॅलिनची भूमिका व स्टॅलिनचे पंचवार्षिक योजनेचे धोरण याविषयी आपण माहिती मिळवू. साम्यवादी रशियाच्या जडणघडणीत स्टॅलिनची भूमिका व स्टॅलिनचे पंचवार्षिक योजनांचे धोरण या घटकाचा अभ्यास पाहत असताना इसवी सन 1924 लेनिनचे निधन झाले आणि त्यानंतर रशियाची सत्ता मिळवण्यासाठी स्टॅलिन व ट्रॉट्स्की यांच्यामध्ये सत्ता संघर्ष घडून आला. या सत्ता संघर्षामध्ये स्टॅलिनला विजय मिळाला. यानंतर आपण स्टॅलिनचे पूर्वचरित्राचा अभ्यास करूया. जोसेफ व्हिसारी आंतोविक स्टॅलिन याचा जन्म रशियातील जॉर्जिया प्रांतात एका चांभार कुटुंबामध्ये 1872 झाला. शिक्षण टिलिपस येथील धर्मसंस्थेच्या शाळेत झाले, परंतु त्याचा क्रांतिकारी गटाचे संबंध येताच संस्थेतून त्याला काढून टाकण्यात आले. त्यानंतर रशियन सोशलिस्ट डेमोक्रॅटिक लेबर पक्षाचे सभासदत्व त्याने स्वीकारले. त्यानंतर 1903 बोल्शेविक गटात तो सहभागी झाला. पुढे 1913 लेनिनचा सहकारी म्हणून ट्रान्स कॉकेशिया या भागात क्रांतिकारी गुप्त संघटनेचे त्यांनी काम केले. 1917 फेब्रुवारीत रशियात झालेल्या लेनिनच्या नेतृत्वाखालील क्रांतीस कार्यास सुरुवात केली. पॉलिट ब्युरो स्थापन केल्यापासून स्टॅलिन त्याचा सहकारी बनलेला होता किंवा सभासद बनलेला होता. 1922 सोव्हिएत युनियन कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस पद त्या देण्यात आले. शिनिव्हेव व कमेनेव यांच्या मदतीने ट्रॉट्स्कीला पक्षातून बाहेर काढले आणि पक्षावर स्टॅलिनने पूर्ण नियंत्रण मिळवले. त्यानंतर स्टॅलिनची अर्थव्यवस्था. स्टॅलिन व ट्रॉट्स्की संघर्षात 1940 लेनिन नंतर सत्तेवर आलेल्या स्टॅलिन याने ट्रॉट्स्कीचा खून घडवला आणि स्टॅलिनने आपले आसन स्थिर केले. रशियाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीत व सुधारणेकडे त्याने लक्ष दिलेले आहे. अर्थव्यवस्थेचे उद्दिष्टे. रशियाला शस्त्रसज्ज करणे. 1921 भांडवलशाही राष्ट्रांनी रशियातील साम्यवादी विरोधकांशी हात मिळवणी करून बोल्शेविक सरकार नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला होता. अमेरिका व युरोपीय राष्ट्रांच्या साम्यवादी सरकारला मान्यता देण्यास नकार देऊन साम्यवादी सरकार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा स्टॅलिनने स्वरक्षणासाठी रशियाला लष्करी दृष्टिकोनातून सुसज्ज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. साम्यवादी अर्थकारण रुजविणे. स्टॅलिनचा मार्क्सवादी अर्थव्यवस्थेवरती पूर्ण विश्वास होता, म्हणून समाजवादी अर्थकारण 2 दशकापासून तो करत होता. तसेच समाजवादी अर्थकारण रशियन समाजात प्रस्थापित करणे स्टॅलिनचे महत्त्वाचे उद्दिष्ट होते. नवीन सामाजिक, सांस्कृतिक, नैतिक मूल्य इत्यादी माध्यमातून समाजवादी तत्त्वज्ञान जनतेत रुजवण्याचे ध्येय स्टॅलिनने आपल्या डोळ्यासमोर ठेवलेले होते. त्यानंतर अन्नधान्य स्वयंपूर्णता मिळवणे. रशियातील जनतेला अन्नधान्य व इतर जीवन उपयोगी वस्तू पुरवणे स्टॅलिनने आपले उद्दिष्ट ठेवलेले होते. पहिल्या जागतिक युद्धानंतर रशियाच्या कृषी व्यवस्थेवरती ताण पडलेला होता. रशियाची अर्थव्यवस्था कोलमडून पडलेली होती. रशियामध्ये अन्नधान्य टंचाई, उपासमारी, रोगराई निर्माण झालेली होती. तेव्हा कृषी क्षेत्राला स्वयंपूर्ण बनण्याचं ध्येय स्टॅलिनने आपल्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. त्यानंतर औद्योगिकरण. क्रांतीपूर्व काळात रशिया मागासलेला देश होता. स्टॅलिनने 1945 पासून नियोजित राष्ट्रीय अर्थव्यवस्थेची रूपरेषा निश्चित करण्यास प्रारंभ केला. औद्योगिक क्षेत्रात यांत्रिकीकरण घडवून आणले व उत्पादन पद्धती व साधनांमध्ये महत्त्वाचे बदल केले. स्टॅलिनच्या एकतंत्री, कठोर व सर्वकष राजवटीमध्ये देशाची प्रचंड प्रगती झाली व आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये रशियाला पहिल्या दर्जाचे स्थान स्टॅलिनने मिळवून दिले. रशियाची पुनर्रचना व सामर्थ्य
व आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा स्टॅलिनमुळे मिळाली. त्यानंतर घटनात्मक बदल. लेनिन याने तयार केलेल्या राज्यघटनेत स्टॅलिनने 1936मध्ये महत्त्वाचे बदल घडवून आणले. त्यामध्ये सोव्हिएत युनियनचे एक संघराज्य तयार करण्यात आले. त्यात 11 सोव्हिएत गणराज्यांचा समावेश करून त्यांना समान दर्जा देण्यात आला. त्यानंतर गणराज्यांना संघराज्यामध्ये राहण्याची किंवा वेगळे होण्याची तरतूद त्याने राजघटनेत केली. त्यानंतर संघराज्याच्या केंद्रीय शासन संस्थेकडे परराष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार, चलन व्यवस्था व दळणवळण, वाहतूक, बँका, दिवाणी व मुलक हे विषय त्याने दिले. द्विग्रही विधिमंडळाची निर्मिती त्याने केली. तसेच सुप्रीम सोव्हिएत हे नाव त्याने देऊन काउन्सिल ऑफ युनियन व काउन्सिल ऑफ नॅशनॅलिटी ही नावे त्यांना देण्यात आली. जनतेला मतदानाचा अधिकार त्याने प्रदान केला. भाषण स्वातंत्र्य, मुद्रण स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य त्याने जनतेला दिले. यानंतर शिक्षण क्षेत्रातील प्रगती. स्टॅलिन याने सत्तेवर येताच आपल्या देशातील शैक्षणिक सुधारणांकडे त्याने लक्ष केंद्रित केलेले आहे. शासकीय नियंत्रण शिक्षण व्यवस्था त्याने निर्माण केले. 7 वर्षावरील लहान मुलींना सक्तीचे शिक्षण त्याने देण्यास सुरुवात केली. शाळा, विद्यापीठ, महाविद्यालय त्यांनी स्थापन केली. त्यामुळे रशियामध्ये साक्षरतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. शिक्षण पद्धतीमध्ये सामाजिक विचारसरणीचे रुजवणूक करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यानंतर स्टॅलिनचे धार्मिक धोरण. बोल्शेविक क्रांती घडून आल्यानंतर रशियातील धर्मसंस्था व राजसंस्था यांच्यामध्ये फारकत करण्यात आली. धर्मसंस्थेचे राज्यसंस्थेवरील वर्चस्व कमी करण्यात आले. साम्यवाद्यांचा धर्मावर अजिबात विश्वास नव्हता. त्यामुळे धर्मसंस्थेची संपत्ती जप्त करण्यात आली व धर्मगुरूंना पदच्युत करण्यात आले. धर्मसंस्थांच्या शाळा बंद करण्यात आल्या. स्टॅलिनने दडपशाही हुकुमशाही धोरणाचा स्वीकार करून साम्यवादाची उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्टॅलिनच्या पंचवार्षिक योजना. स्टॅलिन याने रशिया आपल्या देशाच्या सर्व विकासासाठी प्रथम आपल्या स्वतःच्या आर्थिक प्रगतीवर त्याने भर दिला. रशियात स्वावलंबी बनवण्यासाठी पंचवार्षिक योजनांचे धोरण त्यांनी स्वीकारले. रशियाची 11 सभासदांची एक नियोजन समिती त्यांनी नेमली. 1928-1933 या काळात रशियामध्ये पहिली पंचवार्षिक योजना त्याने राबवली. स्टॅलिनने नियोजनबद्ध अर्थव्यवस्थेत नवीन युग निर्माण केले. स्टॅलिनची पहिली पंचवार्षिक योजना 1928 ते 1932. स्टॅलिनने पहिली पंचवार्षिक योजना सुरू करत असताना त्या पहिल्या योजनेची उद्दिष्टे आपल्या डोळ्यासमोर ठेवलेली आहेत. व्यापक स्वरूपाची व मूलभूत सुधारणा घडवून आणणे. आर्थिक क्षेत्रामध्ये खाजगी भांडवलाला स्थान देण्यात आले. कृषी क्षेत्रात जमीनदारीला आळा घालणे. सामुदायिक शेतीचा प्रयोग राबविणे. यांत्रिक शेतीवर भर देणे. सांस्कृतिकदृष्ट्या कामगारांचे राहणीमान सुधारणे. कामगारांना शैक्षणिक सोयी उपलब्ध करून निरक्षरता निर्मूलन करणे इत्यादी उद्दिष्टे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये होती. याशिवाय भांडवलाची उभारणी करणे. स्टॅलिनसमोर पैशाची टंचाई निर्माण झाली होती, कारण परकीय राष्ट्रांकडून त्याला कर्ज मिळणार नव्हते. म्हणून त्याने देशातच भांडवल उभं करण्याचं ठरविले. देशातील नफा, विक्री कर, विविध कर, राष्ट्रीय कर्ज याद्वारे निधी त्यांनी उभारला. त्यानंतर औद्योगिक क्षेत्रातील प्रगती. औद्योगिकरणाला प्रोत्साहन स्टॅलिनने दिले. आपल्या देशातील कोळसा, लोखंड, पेट्रोल यांचे उत्पादन त्यांनी दुप्पट केले. वीज पुरवठा तिपटीने वाढविला. कारखाने, औद्योगिक उद्योगधंदे उभारले. ट्रॅक्टर व मोटारचे उत्पादन सुरू केले. 1100 किमी लांबीचा तुर्कस्तान ते सायबेरिया लोहमार्ग बांधला. त्यानंतर कृषी प्रगती. रशियातील 3 कोटी एकर जमीन लागवडीखाली आणली व सहकारी शेती, सामूहिक शेतीचा उपयोग त्याने राबविला करण्यात आला. ट्रॅक्टर यांत्रिक साह्याने आधुनिक पद्धतीने शेती केली जाऊ लागली. उत्पादनात त्यामुळे वाढ झाली. अल्प व्याजदराची शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आली. यांत्रिक अवजारांचा पुरवठा व कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचविले. शैक्षणिक सुधारणा. 1 ऑक्टोबर 1936 पासून सार्वत्रिक शिक्षण सक्तीचे करण्यात आले. शाळा, महाविद्यालय, विद्यापीठांची स्थापना करून शाळा, वाचनालय, ग्रंथालय निर्माण करण्यात आली. यावरून साक्षरतेचे प्रमाण वाढलेले आपल्याला दिसून येत आहे. इतर सुधारणा.
स्टॅलिन याने पहिल्या पंचवर्षीय योजनेमध्ये गृह बांधणी योजना सुरू केली. 50 लाख कामगारांना नवीन घरे बांधून त्यांनी दिली. कामगारांसाठी नाट्यगृहे, विश्रांतीगृहे, क्रीडा मंडळे यांची तरतूद केली. विवाह व इतर सामाजिक चालीरीती त्याने बंद केल्या. दुसरी पंचवर्षीय योजना 1933 ते 1938. स्टॅलिन याने दुसरी पंचवर्षीय योजना राबवत असताना या दुसऱ्या पंचवर्षीय योजनेची उद्दिष्टे आपल्या डोळ्यासमोर ठेवलेली आहेत. पहिल्या पंचवर्षीय योजना ही त्यांनी 4 वर्षात पूर्ण केलेली आहे. या योजनेमध्ये ज्या काही उणिवा त्रुटी राहिले आहेत त्या दुसऱ्या योजनेमध्ये पूर्ण करण्याचा स्टॅलिनने प्रयत्न केलेला आहे. वर्गविरहित सामाजिक समाजाची निर्मिती करणं, जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन वाढवणे, राहणीमानाचा दर्जा उंचावणे, गुणवत्ताप्रमाणे कामाचे नियोजन, उत्पादित मालाची प्रत व दर्जा सुधारणे इत्यादी उद्दिष्टे या दुसऱ्या पंचवर्षीय योजनेमध्ये स्टॅलिनने आपल्या डोळ्यासमोर ठेवलेले आहेत. तर या दुसऱ्या पंचवर्षीय योजनेमध्ये औद्योगिक प्रगतीला चालना स्टॅलिन दिलेली आहे. दर्जेदार व तांत्रिकदृष्ट्या माल तयार करणे, कच्च्या मालाच्या किमती किंवा कच्चा माल कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी औद्योगिक केंद्राची उभारणी केली. तसेच उरळ पर्वताच्या पूर्वेस पोलाद कारखाने, कोळशाच्या खाणी, विद्युत केंद्रे, रेल्वेचे विद्युतीकरण, जल वाहतूक केंद्रे त्यांनी उभारली. विमाने, मोटारी, आगोटी इत्यादी वाहतूक साधनांची निर्मिती त्यांनी केली. त्यानंतर कृषी सुधारणा. दुसऱ्या पंचवर्षीय योजनेमध्ये 1935मध्ये कृषी उत्पादनात प्रचंड वाढ झाली. 96% शेती लागवडीखाली आणली. साखर, बीट, तंबाखू, कापूस पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले. शिधा वाटप पद्धत त्यांनी बंद केली. त्यानंतर शैक्षणिक सुधारणा. दुसऱ्या पंचवर्षीय योजनांमध्ये देखील त्यांनी व्यावसायिक महाविद्यालयांची स्थापना केली. तंत्रज्ञान शिक्षण प्रत्येक नागरिकाला सक्तीचे केले. आदर्श विद्यालयांची स्थापना करून संशोधन संस्था त्याने उभ्या केल्या. वृत्तपत्रांचा प्रसार त्याने घडवून आणला. इतर सुधारणा त्याने आरोग्यविषयक सुविधा, दवाखाने त्याने आपल्या जनतेसाठी तयार केलेले आहेत. तिसरी पंचवार्षिक योजना 1938 ते 1943. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे स्टॅलिनने आपल्या डोळ्यासमोर ठेवलेली आहेत. त्यामध्ये उत्पादन पद्धतीने बदल घडवून आणणे, उत्पादन वाढविणे, वर्गविरहित समाज रचनेचे काम पूर्ण करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेले आहे. या योजनेमध्ये औद्योगिक प्रगतीकडे देखील त्यांनी लक्ष दिलेले आहे. औद्योगिक केंद्राची उभारणी संपूर्ण देशात करून त्यांनी औद्योगिक केंद्र निर्माण केले आहेत. वाहतूक व दळणवळण यात प्रादेशिक स्वावलंबनावर भर दिलेला आहे. कोळसा, लोखंड यांच्या उत्पन्नात 5 पट वाढ झालेली आहे. रेल्वे इंजिन, मालवाहतूक, ट्रक, ट्रॅक्टर, मोटर गाड्या यांच्या उत्पन्नात वाढ झालेली आपल्याला दिसून येते. शेतीची यांत्रिक अवजारे उत्पादनामध्ये भांडवलशाही राष्ट्राने त्यांनी मागे टाकले. पोलाद उत्पादनामध्ये पहिला क्रमांक मिळवला. तसेच तांबे व लोखंड याच्या उत्पादनामध्ये रशियाला पहिला क्रमांक मिळालेला आहे. त्यानंतर लष्करी प्रगती. दुसरे महायुद्ध सुरू झाले या काळात स्टॅलिन याने लष्करी साहित्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढविले. आधुनिक लष्करी शिक्षणावर त्यांनी भर दिलेला आहे. 1 कोटी सैन्याची उभारणी त्यांनी केलेली आहे. सैन्य भरतीचे वय 19 वर्ष करण्यात आले. विमाने, रणगाडे, तोफा यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात स्टॅलिनने केले. पायदळ प्रशिक्षणासाठी देणारी 62 केंद्रे व हवाई दलाची 62 केंद्रे उभारून लष्करामध्ये प्रगती घडवून आणलेली आहे. पंचवार्षिक योजनेचे मूल्यमापन. स्टॅलिन रशियाच्या सर्वांगीण विकासासाठी पंचवार्षिक योजना सुरू केलेल्या आहेत. या पंचवार्षिक योजना ही जगाला दिलेल्या देणग्या आहेत. शेती, उद्योगधंदे समतोल विकास त्यांनी साधलेला आहे. रशिया देशाला उद्योग प्रधान देश त्यांनी बनवलेला आहे. वाहतूक, दळण यात महत्त्वाची सुधारणा त्यांनी केले आहेत. रशियात साम्यवादी समाजरचना त्यांनी निर्माण केली. बेकारी कमी केली. रशियाची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा स्टॅलिनने वाढवली. थोडक्यात स्टॅलिन याने रशियाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाची भूमिका दिलेली आहे. स्टॅलिनच्या ज्या पंचवार्षिक योजना आहेत या योजनांचं अनुकरण जगातील अनेक राष्ट्रांनी केलेलं आपल्याला दिसून येत आहे. त्यामध्ये प्रथमतः भारत या देशाने भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1951 मध्ये या
पहिल्या पंचवर्षीय योजनेची सुरुवात भारतामध्ये केलेली आहे. आज भारताची जी प्रगती झाली ती आपल्याला या पंचवर्षीय योजनांच्या माध्यमातून झालेलं आपल्याला दिसून येत आहे. म्हणूनच स्टॅलिनचं रशियाच्या जडणघडणीमधील महत्त्वाची भूमिका आणि स्टॅलिनच्या पंचवार्षिक योजनांना 20व्या शतकातील जगाच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आपल्याला देता येईल. थँक्यू.